अवघ्यांना नमस्कार. मी व्यंकटेश मेंढे. आजचे उघडे मनाचे बोलण्याचे विशेष कार्यक्रमाला आमचे जाल्ले श्रीमान हर्षा हे आमचा मिळासाठी त्यांना आम्ही येऊ करूया. हर्षू, हे कार्यक्रमात तुझं स्वागत सुस्वागत. आज आमच्या वीक्षकांना तुमचे जीवनाचे अनुभव, तुमचे उद्योग, तुमचं विदेश प्रयाण हे विशेष होणे तुम्ही सांगावं थांबणी तुमचं विचार घेऊन आज तुम्ही दोघंही येऊन आमचे स्टुडिओन तू आमचे वीक्षकांना तुम्ही अशा अनेक अनुभव सांगावासाठी तुमच्या कार्यक्रमाला स्वागत. अशा सुरूला तुम्ही उज्जवले परिसर, बाल्य शिक्षण, वडील हे ಬಗ್ಗೆ सांगावं म्हणे. नमस्कार वावगेंदा. माझं नाव श्रीहर्ष फाटक म्हणी. मी माळंतो माळ शिवेतोट श्याम सुंदर फाटक आणि सुमना फाटक हेंचो ಎರಡನೇ ಬೋಡಿಯೋ आम्ही तिघ ಬೋಡಿ ಒಟ್ಟು मट्टो तो शिवशंकर म्हणी. मे मधलीलो लानु सुकेश म्हणी. सो आमचा इस्कूल 1-4 वेरी एडपाडी स्कूल अंतो मग 5-7 वेरी मल्लारपाडी म्हणताना त्यांचं इस्कूल अशा पडून गेलं असे भारी मनुष्यांना विद्याभ्यास देवनी प्राथमिकವಾಗಿ त्यांना वरते हाडलेला इस्कूल अशा पडून गेलं आज नाही. मग 5-7 वेरी मल्लार अंतो मग 8-10 वेरी मे मंगळूರು ರಾಮಕೃಷ್ಣಾಶ್ರಮ अंतो सलो ता रेसिडेंशियल संस्कारयुक्त शिक्षण माळ गुरुकुल स्कूल याजेशा 75ನೇ वर्खनु का हाय सो अमृत महोत्सव यांचे अव्वल स्कूल अंतु विद्याभ्यास अव्वल संस्कारयुतವಾಗಿ ಶಿಕ್ಷಣ मिळणार असं तुम्हाला पाल्य अंतु भारी अव्वल विषय मग फर्स्ट PUC सेकंड PUC मंगळूರು शारदा विद्यालय अंतो ताई मंगळूರು अंतु तेडला टॉप कॉलेज असलना. मग ते उपरांत इंजिनियरिंग ला बेंगळूर गेलना. बेंगळूर अंतु डॉक्टर AIT म्हणी, डॉक्टर अंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणी. तेहा कंप्यूटर सायन्स अंतु 2008 अंतु जॉईन झालं. 2012 अंतु कंप्यूटर सायन्स इंजिनियरिंग झाला माझा. हे आमचे उघडे मनाचे कार्यक्रमाला निशा तुलाही हे स्वागत सुस्वागत. धन्यवाद. तुमचं उज्जवल परिसर, तुमचे वडील, तुमचं विद्याभ्यासू हेचे ಬಗ್ಗೆ आमच्या वीक्षकांना एक सांगावं थांबणी विचारायचं. हैर, माझं नाव निशा मराठे कुराळचं. येता श्रीशा फाटक म्हणी. मी मूळची रत्नागिरींची. रत्नागिरीमध्ये काय झालं तुमचं ताई सांगा आम्हाला टिंबो. सो रत्नागिरी मेन सिट्यांतूची त्या रत्नागिरी पाशी 8 किलोमीटर दूरी पावस म्हणी से एक गाव त्या मी मटी झालेली. सो आम्ही त्याची सवयची. माझी आई यश दद्दाशी आणि मी एकली. आई दादा त्यांचे उद्योग ते त्या एक स्वामी स्वरूपानंद मठ म्हणी से त्याच सती है. सो माझं पुरा एज्युकेशन पुरा त्याहांची झालेलं. मग त्याहांठी मी गेलेली पुण्याला शिकावे म्हणी. सो कोणकोणता विद्याभ्यास त्या झालो गावामध्ये गावामध्ये म्हणजे 10th वेरी माझं झालेलं शिक्षण पुरा पावस मध्ये आहे. मग ते उपरांत रत्नागिरी मेन सिटी आला 11th-12th सायन्स स्ट्रीम. मग ते उपरांत मी गेलेली पुणेला डिग्री शिकावे म्हणी. मग त्यांची मामूली लाईक जॉब डिग्री वेरी तुमचं शिक्षण झालं. डबल ग्रॅज्युएट जॉब करणी त्या चाललेली. मग 2012 ಎಂಡ್ ಅಂತೂ मला TCS ಅಂತೂ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ झाला असला. तसा 2012 ಅಂತೂ जॉईन झालो मी TCS. हैदराबाद ಅಂತೂ 3 महिने ट्रेनिंग सना. मग ते उपरांत मुंबईला गेलेलो 2013 ಅಂತೂ. 2013 ಜನವರಿ ಅಂತೂ मुंबईला गेलेलो. 2019 सप्टेंबर वेरी मुंबई ಅಂತೂ 7 वर्ष काम केलं नसे. मग त्या हांटी मला पोलंडला जायचं एक योग आयलो. एक पोलंडचा प्रोजेक्ट सना नॉर्डिक कंट्रीजचा एक बँक असे आपल्या SBI निसे. तसं त्या एक नॅशनल बँक ते तुम्ही क्वालिटी अनालिस्ट, सिनियर क्वालिटी अनालिस्ट हावनी जायचो एक योग आयलो. तसा मी 2019 पाशी एड्वर्ड वेरी अशा पोलंड अंतू काम करीत. हे मध्य 2019 अंतूची वराड झाला. बय्याको निशा मराठे म्हणी, श्रीशा फाटक म्हणी चेंज केलं नसे. मूल रत्नागिरीची आम्ही पळा कॅन्टी आहे ना ओरिजिनली मग 2019 तू वराड रेस्ट इज हिस्ट्री. तुमचं रत्नागिरी हर्ष फाटकान तुमचा कसा आता कनेक्ट झाला. त्यामुळे आम्ही एकेवाणी वधूवर हे केलं असलं. सो त्या हांठी आयले
तुम्ही शुरू मराठा होऊन आयलेली अशी आमच्या गावामध्ये नसली ना तुम्ही मुंबईकडे गेलेली मुंबईकडे आमच्या गावाचं अधिक नतलं गुंतूच नतलं मला फर्स्ट आयलेलं जातक केडला आयलं तेडला मी तांची विचारलेलं म्हणजे त्याही सत का चितपावन म्हणजे आमचा विषयच गुंतून सो त्याहांतीची सुरुवात सो मला चितपावनी मराठी हो विषय म्हणजे नाहीच त्या चितपावनही सती म्हणणीच गुंतून आहे सो मग हे पष्टी कळलं की हा असंही से म्हणे मग पुरा मी टिंब स्टडी केला कसं म्हणे किता म्हणे सो तेडला कळलं की असं असं से मग फुल हिस्ट्री पळायता कळलं तुम्ही म्हणजे तांची एठा आयलेली पुरा चितपावन मूळ रत्नागिरी नाही ते सिंधुदुर्ग म्हणजे वेंगुर्ला तांची त्याच सती असं पुरा मग आहे सो आम्ही बोलाव्याची मामुली मराठी सो केडला मी फर्स्ट माझं इंट्रोडक्शन म्हणजे इंट्रोडक्शन केडला पळा झालं तेडला मला टिंब म्हणजे स्लँग कळ असे टिंब चेंज से किता म्हणे मराठी से पण टिंब वेगळी सो तेडला कळलं हा चितपावनी मराठी ही से सो तेडला मी टिंब स्टडी केलेला म्हणजे चितपावनी मराठी ही केंची कसली सो तेडला कळलं आमची महाराष्ट्रांतू ओरिजिनल चितपावनी बोलव्याची लँग्वेज ही चिसली आधी मगा कोणेक बोलत नाही कोणेक नाही पण एक माझे दद्दाशी नाही ते त्यांना विचारलं ते त्यांना कळसे की आधी मगा जन असली ती ती ही चितपावनी बोल असली सो तसं कळसे सो तेडलाची मला कळलेलं की आमची ओरिजिनल भाषा असलेली चितपावनी सो पण ते अवघ्यांना येवावी म्हणजे अवघ्यांना कळावी म्हणणी त्याचं मराठी व्हर्जन नाही ते इझी व्हर्जन आलेलं सो ते आम्ही अशा बोलाव्याचं परवा मैदान कळणार त्या तुमचे हेंतो अश्वत्थपुराण त्या देशस्थ एक भाषा असली पूरा नाशू झाली ही कथा ते झाली कन्नडाला त्यांची कथा मराठी सो तांची म्हणजे आम्ही ठेवलं ते मात्र रूट्स आमदा कळावायचे मग नेक्स्ट जनरेशनलाही कळावायचे सो मी शिकेले सो आमची भाषा ओरिजिनल मराठी जाता नाही मी एठा रेवनी चितपावनी मराठी शिकेली तुम्हाला किती काढावं लागलो ही भाषा कळावायला सो ऑलमोस्ट मोर ऑर लेस 1 to 2 years सो 1-2 वरीख लागल गोटा करेक्ट सो किल्ला मी बोलाव्याची मराठी सो टिंब सेम म्हणणी ते इझी झालं मला तसं तुमचा वेगळा हॉबी म्हणजे कसं असे तुमचं हेतू मला ट्रॅव्हलिंग करावे इष्ट मग मग मला शिकवायचं मला इष्ट कसं नाही होतो मला ते पुरा कसं नाही हवं काहीतरी म्हणजे नवनवीन शिकवायचं मग आर्ट्स रंगोली नाही ते ड्रॉइंग तसं मेहंदी सो हे इष्ट इतलांची तसं आम्ही अशा दोघांही 6 वर्षांपासून पोलंडांचा बयाकला उद्योग बयाकला ती यंता अशी डिपेंडंट होऊन आयली मग अशा त्याला विप्रो म्हणी विप्रो पोलंडान तो काम मिळणसे सो तसं ती आम्ही अशा दोघांही काम करीत वाटतो सुरू तुम्ही आमचा देश सोडणे पोलंड देशाला गेले पोलंड देशाचा एक परिस्थिती त्यांचं एक जनजीवन व्यवस्था हे गेला मिळवायला तुमचा काहीतरी आपदा झाली का कसं आहे त्यांची जीवन कशी होती हेच बघे थोडं सो शुरू आमदा असा TCS अंतो सुमार देशांधा जायवे ऑपॉर्च्युनिटीज असे तसा TCS अंतो आमदा पोलंड जायवे कळसे मिळसे म्हणी कळतंदा आम्ही मॅप अंतोनी पळायला के येसे पोलंड म्हणी केस म्हणी आमदा गुंतवत ना मग पळायता असा जर्मनीचा गोट्टा म्हणी कळना केलं गेले सले आमचे TCS कॉलिग्स आणि मग त्यांना विचारता ओके पुरा अव्वलचे ही व अधिकी सो
सो तसं तयार होऊन या म्हणे आम्ही गेलेले सप्टेंबर अंतो सो ऑक्टोबर नोव्हेंबर अंतो ही व शुरू हसे सो शुरू जनता त्या भारी ही व नतली मग ऑक्टोबर नोव्हेंबर उपरांत ही व मळे पाहंता सूर्योदय 9 ಗಂಟೆಯಿಂದ ಸೂರ್ಯಾಸ್ತ 3 ಗಂಟೆಯಿಂದ ಲಾನು मग ही व नोव्हेंबर डिसेंबर हंता 0 डिग्री वेरी जायवे शुरू जाना मग स्नो नी पडसना सो तेडला स्टार्टिंग ला जनता टिंब अपद झाली मग त्या डी विटामिनचा टिंब कोरत येसे सूर्याचा किरण विटामिन उणीस असती तेवरटी टिंब मात्र निघेवचे असती त्या होय का हाय तितलाही कोरत हाय सो मात्र घेतले नाही ते मग एक 1-2 वर्षांतो टिंब असं परिणाम येऊन मग समस्या असती सो तसा ही वाचा टिंब प्रॉब्लेम झाला मळे एठा उबा नका एठास लोवेस्ट टेम्परेचर मळे तेहांचा हायेस्ट टेम्परेचर सो हाय हा 20-25 डिग्री जाना मळे अवल टेम्परेचर निब्बर मणिपुर भारी असते सो तसा स्टार्टिंग ला जावनी मग एक वरीख हंता जून अंतुनी तेहा निब्बर ऑक्टोबर नोव्हेंबर अंतो शुरू झाली ही वा मग ते फेब्रुवारी मार्च एप्रिल वेरीस असे 5 महिन्यांचे हेसे हाय मग मे जून उपरांत टिंब निब्बर येवनी जून जुलै ऑगस्ट वेरी अवल निब्बर सती सो तसा एक वर्ष हास्ता टिंब हे जाना हाय मग प्रॅक्टिस जाना मग कळना अशा ही व येसे म्हणी अशा तुमचा त्या पावस काही असत त्या पावसाचा सीझन नाही वेगळा सीझन नाही दोन्ही सीझन ही वनी सामान्य नाही एशा पळेठा हे ऋतू सती तसा त्या ऋतू म्हणजे एशा मे जून अंतो मड्डे असे चिगुर शुरू असते मग एक जुलै ऑगस्ट उपरांत टिंब हळदी विहावनी पडवे शुरू असते नाही हे हिव मग डिसेंबर जनवरी तो पन्न पूर पडनी मड्डे बोळू हईवेचे मग हळूहळू शुरू असते सो असे मास पण पावसू केडला येन्स असे पावसाचा म्हणजे वेगळा सीझन नाही पावसू केडला येन्स असे पण तो किती हायेस्ट असे तो भारी नाही हिंडण्यापळा पिरी पावस तोचे मोठ्ठो पावस एठास पळा मोठ्ठो पावस त्या आयलो ते पुरा बुड्डा से आपल्याला व्यवस्था नाही त्या परवा जर्मनी भयंकर अवघड सुनामी हाय तेडला तुमचा काय इफेक्ट झाला ते टाइम आमचे पोलंड देशाचे दक्षिण भागांतू टिंब आयला सला एक 1-2 सिटींतल्या असं जाला सला मग एक दिवसोनी टिंब ओडाडवे अपद झाली बाकी आम्ही सल्ले जागेन तो काही एक झालं नाही मग तुम्ही एठास्ती त्या जाऊन त्या वसती तुमचं व्यवस्था क्वार्टर्स इत्यादी कसं असे तुमचा एठासचं वातावरण त्यांचं वातावरण ते घरचं वातावरण कसं आम्ही स्टार्टिंगला जनता आमदा एक 15 दिवसांदा TCS कंपनीचे हॉटेल दिदली सली अकोमोडेशन म्हणी तो ते 15 दिवसांतो आम्ही त्या जाऊन टिंब इंडियन कम्युनिटीने सली सो ते थ्रू असा एक फ्रेंड मिळलो गुजरातचो सो तो त्याचे फॅमिली असं मसलो असं एक 2-3 महिने त्याचे घराशी राहोनी शेअरिंग आणतो मग इतला कंदा कळ लागला नका कसा हेण्या लोकल घर कशी घेवायची मग ओनर कसे ससती त्यांना मोसनी सत्का स्कॅम सत्का म्हणे तापुरा 2-3 महिने लागले मग ते उपरांत कळना कसा म्हणे मग असे घर शोधूनी टिंबा इंडियन कम्युनिटी पळा केस असे तिथला आम्ही जनता भारी इंडियन्स नतले आमचे सिटी आणतो इष्ट टिंबा अतकावले सती सो तसा इंडियन्स केस आती ते एरियांतो घरांनी शोधूनी त्या मग इंडियन ग्रॉसरी असा पुरा के गोट्टा मिळत आहे नाही ते तांदूळांनी पुरा एठाष्टी जायवेचे सो त्या तांदूळ मिळत नाही त्यांचं कसं ना ओट्टू बेळे त्या बेळेमुळे त्यांचं असा लोकल व्हेजिटेबल्स टोमॅटे मग सेबू हायेस्ट त्या ऍपल हायेस्ट एक्सपोर्ट करतात सो मग हाय मग बटाटे त्या मळे एठा एशा कोथंबरी सोपू मिळासे नको तसं त्या बटाटे मळे भयंकर चीप बटाटे मेन आम्ही पळा भातू खास तसं त्या बटाटे खायचे बटाट्यानी लोकल हसती मग हे पुरा सಣ್ಣ पुट्ट तरकारी त्यांचं लोकल तरकारी अशी वांगी नाही ते असं त्यांची तरकारी कसं ससे आमच्या वांगी त्या कसं ना ससे
त्या स्पेशल काही एक नाही इठा सल्लांची टिंब हाय सोप्पू मळे कोथंबरी सोप्पू त्यांचं वेगळं आमचं टिंब वेगळं ब्रोकोली मळे हे तप कॉलीफ्लॉवर सारखं ग्रीन्स असे ता पुरा टिंब अधिक आहे मी रोजमेरी यूज करायची बाकी त्यांना स्पाइसेस नी काही एक गुंतून आहे ता काही विषय होता काही एक विषय सो रोजमेरी मुळे त्यांचा हायेस्ट स्पायसी नाही ते हर्ब्स मुळे रोजमेरी कसं असतं रोजमेरी म्हणायचं कोथंबरी सोप्पू सारखा तपळे बारीक कोथंबरी सोप्पू असे कड्यो गाळी मरा तसा ना सो ते मसाले यूज करायचे नाही तिथलांची हे पुरा सोप्पा घालायचे मग ते भारी खायचंही नाही ते खायचं मुळे असं एक मांसाचं तुंड मग ते व्हेजिटेबल्स हे पुरा कल्लावनी खायचं मग त्यांचं भातू शाक असं वेगळे वेगळे विषय नाही हाय हाय करेक्ट राईस मुळे त्यांना राईस प्रिपरेशन सला ते त्यांना काहीतरी स्पेशल ओकेजन म्हणी सवड असे हाय हाय त्यांचं मुळे डेली फूड मुळे मीट बेस इज डेली फूड तसं म्हणजे त्यांना राईस नी प्रिपरेशन करणी दिलं ते त्यांना अव्वल काहीतरी स्पेशल ओकेजन म्हणी सवड आम्ही मामूल फूड स्पेशल ओकेजन तुमना अशा त्या तिथला मांसाहारी सांगा तुम्ही सस्याहारी होनी तुमना ताव मिळावाचं हे कसं असं तुमचा अवेलेबिलिटी तुम्हाला काही समस्या जायची समस्यामुळे तुम्ही घरा हांडणी करायचं ते काही समस्या नाही व्हेजिटेबल्स मिळत पुरा मग राईस नाही ते मग हे चपात्यांचं पीठ हे दोन्ही हाडलं ते आम्ही करून घेऊया पण बाहेर गेल ना ते समस्या तुला हत्तान तो 9 रेस्टॉरंटान तो हेंची विषय वेज मिळत नाही मिळा तरी असं पल्लो नाही ते हे फ्रेंच फ्राईस सो तसं बाहेर जाऊन खायचं ते टिंबा पद असे मग एशिया एवढी एका थोडी वेज रेस्टॉरंट रेडी जाण्यासाठी एशियामुळे असं इडी वर्ल्ड वाईड असं आम्ही वेगन म्हणी सुरू जाण्यासाठी मग कॉन्सेप्ट सो तसा एशिया साथी पण अगदी इथली नसली बाहेर जाऊन खायचं मुळे आपद असेल मग वेगळं वातावरणाच्या बाहेरल्या वाहनांचा ओढाट अथवा इत्यादी इत्यादी परिसर त्यांची जाण वाहनांचा ओढाटामुळे त्या ट्रॅफिक जाम हायवेचा मुळे भारी उन्हा ट्रॅफिक जाम हाय विरळ ट्रॅफिक जाम जाल्यामुळे असा नाको किलोमीटर असा काहीतरी हायवेंतोनी ऍक्सिडेंट झाली ते ट्रॅफिक जाम हसे ते विना हा नॉर्मल असे लंडन सिटींतोनी ट्रॅफिक जाम हायवेचा भारी उन्हा मग अशा झाला तरी त्या कोणेक हॉर्न करीत नाही टीम भाई शब्द नाही रोडावरी अशा त्या एक गाडी अशी अड्डे वायली ते आम्ही पळावीच असं मगिणचो पळावीच असे तो कड्डीच म्हणी दिसते नो हाय सावड असे सो तसं कोणेक हॉर्न मारित नाही विनाकारण काही मारित नाही हॉर्न हाय मग त्या हॉर्न मारावेचं मुळे असं जोर करावेचं मुळे तू करा जनता करा अड्डा आयलो असते तप्पू जोर करीस हॉर्न मारायचं मुळे इथलं नाही ते नुसतं हॉर्न मारायचं हेंची नाही त्याला मर्यादा असता गौरव तो याच्या वाहनाने कशी दट्टा नाही म्हणजे याच्या आमच्या घराच्या 2-3 वाहन एकलेलं असं तसं पळायला त्यांनी अथवा जेवण कशी दुर्बळ श्रीमंत अशी कशी सती हाय सो वाहनांचा त्या ऑलमोस्ट प्रति घरान तो एकलेथन एक कारस असे म्हणजे त्या सिटीयांतल्या असे टिंब ऍव्हरेज सिटी नाही ते स्मॉल सिटीयांत तो घर पुरा अशी दूर दूर सवायचे ऑलमोस्ट प्रति घरान तो एक कारस असे नाही ते त्या ओढाडावे इथला अनुकूल बस फॅसिलिटी म्हणजे जसं काही विषय नाही मट्ट्या सिटीयांच असे लंडन सिटीयांत मग त्या मट्ट्यो सिटीओ एका सवायच्यो 10 सिटीओ मग पुरा लंडन सिटीओ सो अवघेन थाना एक कार असा वंची सो एक कार नसल्यामुळे तो टिंब हे बडाव ಒಟ್ಟು एव्हरेज त्यांचे उद्योग तुम्ही मोठ्या कंपन्यांचा ओके सामान्य जनाला
रयता ऑफिस आमच्या वाढदिवस होती नाही ते हे तसं त्यांचं मनुष्याला काहीतरी एका खल्ला मट्टाचा उद्योग म्हणी. सो त्या खल्ला मट्टाचा उद्योगमुळे असं रेस्टॉरंटात काम करायचं नाही ते असं डिलिव्हरी देवायची ता पुरा असा लेबर क्लास लेबर क्लास हाय. सो पण तेंधाई एक मिनिमम सॅलरी म्हणस सो एठा पण इंडियान तो दिसला 500,000 7 कम्माचे तसे तेंदा त्या मंथली मिनिमम वेज म्हणीसे. सो त्याच हेन तो एशा एक 3,500 zloty म्हणी म्हणजे एठास एक 70,000 हसती. सो तिथले त्यांना महिन्याला देवा वेचचे ते पक्ष उणे देवाचे नाही म्हणजे तो परमनंट कामाचो हाय हाय तसाच हाय. प्लस त्याला सरकारांची उचित मेडिकल व्यवस्था मग त्याला काहीतरी रोग आले तर त्याला ट्रीटमेंट हे पुरा त्याचा ऑलरेडी इन्शुरन्स तो कवर. तू किती लो काम करीत चलोस तरी तुला मिनिमम मनी एक पैसे देत. सो तेवरती तुला खायवे नाही जीवनाचा काय प्रॉब्लेम नाही म्हणजे तू काहीतरी काम एठा येऊन केरू सोके केलं तसं. मग ಒಟ್ಟು ಧಾಕೋಡೆಂತ ದಾಮಾಶೆ ಏಷೆ ಆಮचे ಒಂದು ಎರಡು त्या कशी धाकोडी ससदी एकले फॅमिली का फॅमिली म्हणी त्या मेन डिफरन्स मुळे वराडा आणि धाकोट्यांचा काही संबंध नाही. अशा एक बोडियो एक चेडी त्यांना 2-3 धाकोटी जाते त्यांचा मग काही वराडा झाला नाही. आधी धाकोटी धाकोटी मग कारण त्यांना इष्ट जाणं नाही ते एकमेकांना पण तरी एक सोडणी जासते धाकोटी 2 तेगडा 1 हेगडा असं करणे घेऊन मग ते हाय समोर जासत. त्यांना वराडाचा मुळे भारी हे नाही. धाकोटी वेगळा विषय कुटुंब व्यवस्था म्हणजे तसं काही नाही त्यांना हवसता तो विषय हाय हवसता. मग वराडा करसाती अशी 2-3 धाकोटी हावनी मग 3ची वराडा करणे घे तसाच आहे. सो वराडा हावनी धाकोटी हायवेचा असा ते हा कॉन्सेप्ट नाही. धाकोटी हांच असती मग दोघांनाही करता सेट झाला ते मग ती वराड करणे घेऊन ओट्टू ससती ओट्टू फॅमिली म्हणी ससती. मग फॅमिली अंतोय वराडानी झाला म्हणजे धाकोटीनी झाली तुला मग तुला नी आयएस तद्दल अशी भारी लिंक नाही म्हणजे एक 20-25 वर्ष हंता हाय मग ती सोडणी जासती. मग आयएस दद्दच अशी तै पळावून घेऊ मग ही धाकोटी तेगडा जासती हाय त्यांचा इथलं. मग अशा घरा जायवेचा असा तापुरा भारी होणं वर्खाला येतं क्रिसमस आला नाही ते असं काहीतरी इतलांची माग भारी उद्योग पेरेंट्स घराला जायवे अगदी अपॉइंटमेंट हाय हाय अशा घरा जायवेच ते अगदी फोन करणे विचारा आम्ही उद्या असं असं येऊ का म्हणे ते हा म्हणले ते माग जायवेचा म्हणजे ते मध्ये हे संबंधच असे हाय संबंधच असे पण किती हवं पडा हाय किती हवं तितलांची त्याचं जीवनच निर्वाह हाय हाय त्या कॉल करणे कन्फर्म करायचं आम्ही हे दिवस हे म्हणजे पाहता ब्रेकफास्टला नाही ते लंचला नाही ते डिनरला आम्ही येऊ का तुम्ही फ्री असा का तसं कन्फर्म करणे मग त्यांनी यायचं. म्हणजे असं उठून चला घरा चला असं नाही एठा येऊन बेल्ला करायचं आम्ही तसं मला 4दा फोन केलेलो म्हणजे सिस्टम तुला कसा हाय हाय टिंबा तो अभ्यास हाय मग त्या टायमिंग आणि सेने अशा 8 घंट्यांदा मी केस कड्डावे अपॉइंटमेंट घेऊ मी उद्या पाहता 8 घंट्यांदा येसा म्हणजे आजीची अपॉइंटमेंट हाय आजी नो हे मग एक वार आधी सो मग मी त्या 8 नतला ते नेक्स्ट मनुष्य येम रेडी झालो मज्जा गेल ना मज्जा येता जाण असे तसं टिंबा एका 5 निमिष लेट गेल ना सो तसा ते टिंबा स्ट्रिक्ट आहे टायमिंगच आणि भारी स्ट्रिक्ट आहे. मग तुमचा उद्योग किती टायमिंग सो उद्योग तेडला पण मी 2019 गेल ना तेडला मग इमिडिएटली कोविड आहे ना 2020 तो सो अगदी आम्ही 9 to 5 म्हणजे त्या 8 घंटे काम पाहता 9 सुरू केलं ते 5 वेळी मग ते उपरांत कोविड आयल्या उपरांत मग वर्क फ्रॉम होम झाला. सो मग तेडला असा काम कसं येस तसा तरी 8 घंटे पक्ष अधिक करू नका म्हणे त्याची म्हणसले आमदार हाय अधिक काम करू नका. सो तुमची फॅमिली मुख्य तुमचं पर्सनल लाईफ मुख्य आहे त्याला हाय इम्पॉर्टन्स. मग याच्यासाठी मग काम उरलाच आहे आज रात्री बसून करस असा नीती हा विषयच नाही.
5 ಗಂಟೆ झाले किती झालं तरी उद्या कोणी सांगतही नाही हे आज लाईफ आणि फॅमिली वर्क लाईफ बॅलन्स इज इम्पॉर्टंट युरोपान तू स्पेशली मग तुमच्या रजा म्हणी कशी अशा एटा संडे रजा अशी त्या काही तर रजा म्हणी असं का वीक त्या सॅटर्डे संडे IT ऑफिस असतो मग असं स्टँडर्ड कॉर्पोरेट लाईफ आणतो सॅटर्डे संडे रजा तेटला किती जन कसं ते समय हे सीझनावर डिपेंड एशा गिम्मांतो घराशी एकलो असत नाही गिममुळे त्या असा टेंपरेचर 20-25 डिग्री क्रॉस सो मंडी निब्बरांतो पुरा बाहेर भोवे जायचं त्यांना इडी वर्खांतो विटामिन निब्बर मिळायचं तेडला मात्र आहे सो तेडला पुरा बाहेर ससते तांचे ऑक्टोबर नोव्हेंबर उपरांत ते पुरा घराशी बाहेर जायचं तरी तो 2 जॅकेट मग हातांना ग्लाउज पायांना ग्लाउज मग हेंडे पुरा कवर करणे घेऊन जाय सो तसा अशा समर सण ते पुरा बाहेर ससते बीचांतल्या पार्कांतल्या तसा मग ही वसाली ते पुरा घराशी ससते अध्यक्ष मग आमचे जे फंक्शन असे वराड अशी म्हणजे ते अंगीक फंक्शन म्हणीस असे जेवण येवेची जायचं म्हणे तसं काही तर त्या ओकेशन का किती म्हणता विषय तसाला भारी फ्रेंडली आहे की सध्या वेळचं एक तसं काय त्यांची आम्ही एक 2-3 वराड अटेंड केली त्या त्यांची आमच्या कॉलिगांची ती पुरा ख्रिश्चन त्यांचा वराडामुळे तो रजिस्टर ऑफिस रजिस्टर ऑफिसर चर्चला चर्चान तो अशी अवघी उभं राहते मग त्यांचा ता मंत्रांनी म्हणतात ते पुरा पोलिश भाषांसाठी सो आमदा इथला कळत नाही मग एक अर्धा घंटा ता मंत्रांनी म्हणून रिंगण एक्सचेंज करतात झालं वराड झालं तेव्हा मग तो ऑफिसर पुरा नोट करणे घ्यायचं ह्यांचा वराड झालं असे मॅरेज सर्टिफिकेट नि देसे झालं वराड इतलांची मग त्यांचा पण फॅमिलीस असे त्यांना घेऊन घरा जाऊन त्यांचा जेवण निस असे पण हे तो गेस्ट नाही आयलेल्यांदा म्हणे काय विषय नाही आयलेल्यांदा काही एक नाही तुम्ही वराडाला या आशीर्वाद द्या इतलांची सो हे जेवण फॅमिली क्लोज फॅमिली मेंबर्सांना मात्र मग एशा आम्ही गेलेले वराडाला एका वराडाला काही 50 जण चाली इतलांची हाय तेन तो एक 15 जणांना मग जेवण असा एठापळा हसे आम्ही आमच्या वराडाचो मध्य वराडाचो त्यांना व्हिडिओ दाखयला सर म्हणजे ऑफिस त्यांना पण आम्ही मळे असाही हसे का म्हणे असं जाण हाय मग ताई म्हणली तू एठा सेवरडा जनता तुला कळास आहे आम्ही किल्ला असा म्हणाचा म्हणे सो मग मला कळलं त्या कसं विषय 100 मनुष्यामुळे अधिक मोठा विषय हाय हाय ग्रँड हाय आमचे 500-600 विषय हे नाही जेवणही नाही खर्चही नाही कोणतं काही एक नाही एका लेखाला मोठा तलबिसी नाही मग तुमचा सुತ್ತमुत्ता कोणती देश अशा तुम्ही अशा मक्काने रजा नाही 2-4 दिवस रजाच आहे भोवून येतो म्हणे अथवा तुमच्या हब्ब म्हणे विशेष वेगळे रजा सॅटर्डे संडे ते विना वेगळा काही रजा मुळे त्यांची त्या पळा अशा एठास कसं स्वातंत्र्य दिनाचरण गणराज्योत्सव त्यांचं स्वातंत्र्य दिनाचरण आहे मग त्यांचा त्या नोव्हेंबर अंतोनी असं एठापळा महाळूस असे त्या एक ऑल सेंट्स डे म्हणीसे म्हणजे तुमचे पळा पित्र किती पळा मेल्ले सते आजूबाजू पुरा त्यांना आव घेंदा त्या स्मशानांत जाऊन अशी फुलना दिवे ठेवून यायचे म्हणजे त्यांना ऑलरेडी चान्सेस आहेत सो म्हणजे असं एक लेखाला महाळूस असतो सो ते दिवस रजा सो तसा मग हे मे 11 इंटरनॅशनल हे लेबर डे सो तसा मग त्यांचे टिंब लोकल हे निसरणी त्यांचे रजाम प्रकार आमदा रजा मग सॅटर्डे संडे सेटचे तुम्ही त्या जाऊन नवे देशांतू नवे भाषांतू त्या कसं तुम्ही काम करीत तुमचा उद्योग किती मिळतो तुम्हाला मे 18 तू शिफ्ट झाले एठा सता मे आधी बँकांतू चलेली मग मी डबल ग्रॅज्युएशन केलेलं कम्प्युटर ऍप्लिकेशन स्टडी तू म्हणजे त्या जाऊन मे 18 तू शिफ्ट झालेली म्हणजे मी अशा जॉब करायची IT एनालिस्ट म्हणे सो तसं सो ते अशा माझं फुल
जॉब चेंज झालं असे प्रोफेशनही चेंज झालं असे जागोय चेंज जावसे करेक्ट नाव वातावरण तुमका कसं जाणलं त्यांचं पोलंड देशातला जाऊन म्हणजे कल्चरल शॉक सुमार सती त्या क्लोज कम्युनिटी आणि भारी कन्झर्वेटिव्ह पीपल म्हणजे मी जाणता त्या मला फर्स्ट शॉक म्हणजे तांची लाईक नेबर्स कोणेक बाहेर दिसवेचे नाहीची मी गेलेली विंटरांतू सो त्या जन नाहीच बाहेर नाही दिसवेचीच नाही मग एठा आम्ही बाहेर जनता कोणी सध्या जासे रोड्यावरल्या नाही ते कोणीतरी ससे हय मिळसे ते काही एक नाही मग जन बोलत नाही म्हणजे तुम्ही स्ट्रेंजर सली ते स्ट्रेंजरची तसं म्हणजे आम्ही फॉरेनर्स सो आमदा कोणेक हे करीचं तो माझं फर्स्ट कल्चरल शॉक तो तुमचा आम्ही ही कलर त्या गेलो ते मनुष्यांची कलर कशी होती मनुष्यांची त्याची धोवी जन फुल व्हाईट स्किन कलर व्हाईट मग हेअर कलर टिंब ब्लॉन्ड नाही ते म्हणजे ब्लॅक काही एक नाही कलर चेंज म्हणजे त्यांचं वातावरण समान कलर मग ಒಟ್ಟು आमच्या महापली सती क्रिश्चन सती हिंदू सती नाही ते अंकी पारसी सती आमच्या देशात पुरा विषय तसं त्या वेगळे जनांक कसे का एकच क्रिश्चनिटी मात्र सो आम्ही सगळेचे एता मल्टीकल्चर टिंब इंट्रोड्यूस हनसे पण तसं म्हणजे पोलंड टिंब कन्झर्वेटिव्ह नाही ते क्लोज कम्युनिटी तसा टिंब देश से सो किल्ल्यामुळे त्यांनी प्राधान्य देवेचं मोस्टली कॅथलिक म्हणजे ख्रिश्चनांना मात्र वेगळ्यांना ते तिथला एंटरटेन करीत नाही सो मे केडला म्हणचं मे इंडियन सो तेडला ते हैर इंडियन तरी हैर पण ते वेगळ्या कम्युनिटीना तिथले लवकर ऍक्सेप्ट करावेचं नाही किल्ल्यामुळे पोलंड अशी कंट्रीज आहे त्यांना अवघे म्हणजे आधी हिस्ट्रीन तू इफ यू नो वर्ल्ड वॉर II त्याहांटीची स्टार्ट झालेली सो ते पुरा म्हणजे त्यांची मेंटॅलिटी अशी से फॉरेनर्स मुळे डेंजर इतल्यांची त्यांना गुणसे म्हणजे पोलंड वर्ल्डाचं मॅप आणतो 100 वर्खांतलं जर्मनीने रशियाने अटॅक करणे 100 वर्ष पोलंड देशात पोलंड म्हणिना तसा विषय सो ते माग 100 वर्ष उपरांत पुरा ಒಟ್ಟು ಹೋನಿ ಭಂಡೋನಿ ಹಿಂದ ಹೆಗ್ಡ ಗಿಡಪಾವನಿ मग पोलंड देश म्हणी स्वतंत्र 100-120 वर्ष आधी माग तपळ जाण ते उपरांत माग दासे टिंब हेगडा वर्ता खालत नामसे पण पोलंडचा मेन हिस्ट्री मिळे तशी बाहेरचे आले पण ते शत्रू तसं त्यांचा माइंडसेट किल्ल्यामुळे ऍट वन पॉइंट पोलंड वेरी 5 डिफरंट देशांनी अटॅक केलेला झाला म्हणजे एका एठाष्टी रशियन मग त्याहांटी ऑस्ट्रियन मग जर्मनी मग एठाष्टी फ्रेंच हे पुरा ओट्टू होऊनी एका म्हणजे ऍट व्हेरी पॉइंट सो तसं झालं विरोध करण्यासाठी इंडियाचा काय प्रॉब्लेम नसतो इंडियाचा हाय म्हणजे इंडिया असं नव्हे ओटारे त्यांना काही एक म्हणजे फॉरेनर मुळे त्यांना डेंजर तसं इंडियन तरी ओके इंडियन इंडिया ओके म्हणजे त्यांना तसंच आवडत म्हणजे सुमारदा आमदा तशी रिॲक्शन मिळली म्हणजे तसं अनुभव तुमच्या रत्नागिरीला कम्पेअर केलं तुमच्या पोलंड देशाला कसा तुमचा लायकन्स आहे यांचा विषय वगैरे नाही म्हणजे म्हणजे तसं कम्पेअर केलं ते पोलंडांतू तुमचा वर्क लाईफ बॅलन्स आहे तुमचं पर्सनल लाईफ वगैरे तुम्ही म्हणजे जास्त हे करू इम्पॉर्टन्स देवियर तसं सामाजिक हाय सो तसंच आहे ऐशा तुम्ही किती वर्ष ऐशा तुम्ही कसं केली त्या पासपोर्ट वा विजा म्हणतात किती विषय तुमचा त्या प्रॉब्लेम्स आहे का तुम्ही किती वर्ष काम करियर त्या सो मी त्यांची लोकल एम्प्लॉई म्हणजे मी एठाष्टी गेलेली नव्हे मी त्याची जॉईन झालेली सो केट वेळ माझं कॉन्ट्रॅक्ट असे त्यावेळी मी काम करूया
कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुमचा प्रोजेक्ट म्हणजे असं दे सका तुमना काही हाय म्हणजे एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट नॉर्मल ओके किती वेळ काम करूया तसं आहे म्हणजे ते त्यांनी दिलेले काय वेरी मी काम करूया तुमच्या याच्या किती वर्क म्हणजे तसं माझं असं काही एक हे नाही हाय म्हणजे मला मिळलेलं ना प्रति 3 वर्खांदा तसं एक्सटेंड करायचं 2 वर्खांदा होशी 2 वर्खांदा वीजा त्याचा मग ते उपरांत करा तो अहवाल कामाने केलं नसते आम्ही कसा परफॉर्म मग त्यांची भव्यमुळे आमचा पोलंडाचे उत्तर भागाला समुद्र पोलंडाचे पश्चिम भागाला जर्मनी मग पोलंडा खालता हे चेक रिपब्लिक मग ऑस्ट्रिया ती देश मग पोलंडाचे पूर्वाला युक्रेन युक्रेननी बेलारुस म्हणी सो तेगडा जायवे आमदा ऑप्शन नाही सो हेगडा जर्मनी मग तेगडा स्वित्झर्लंड ऐसे खालता मग ऑस्ट्रिया चेक रिपब्लिक ती पुरा अशी 4-5 घंट्यांतो पंचोयर म्हणजे 1-2 दिवसांचं जाऊन यायचं जाऊन यायचं मग त्या कार असत नका अवघडताना सो कार तुम्ही कारण जायचं तिथलं डिस्टन्स सो तसा हे पुरा ह्याला जावे मग टिंब समोर गेलं ना ते तेगडाष्टी फ्रान्स आहे फ्रान्स मग स्पेन पोर्चुगल मग खालत स्वित्झर्लंड मग स्लोवेनिया स्लोवाकिया क्रोएशिया अशी किती पण रजा तसा आम्ही तुम्ही किती विशेष आम्ही युरोप ಅಂತೂ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ एक 25 ದೇಶಂದ ಗೆಲ್ಲಸನ ಸೊ ಮಳೆ ಪ್ರತಿ ಟ್ರಿಪ್ वेगळ एदा कारांतो गेल्ल्यानी अशी लंद देश त्या एक लॅटव्या लिथुआनिया इस्टोनिया म्हणी तीन लहान देश त्या काही एक नाही मळे त्या जान गीता करसते म्हणी आमदा कळलं नाही ऑटो ससते त्यांना लंदी देश त्या त्यांचा कसं इन्कम कसं खासते पैसे घेणे असते हे मळे इतला भारी लो लाईफ भारी सो त्यांनी त्या गेला असला एकदा कारांतो सो भारी हे नतलं मग इटली फ्रान्सला गेला असला इटली फ्रान्स भयंकर टुरिस्ट प्लेस त्या तुला पाय ठेव जागो ससत नाही मग स्वित्झर्लंड टुरिस्ट प्लेस अच्छी पण भयंकर एक्सपेन्सिव्ह तुला 1 महिन्यास सांभाळ तुला 2-3 दिवस तिथला एक्सपेन्सिव्ह से सो त्यानी जनता भारी आम्ही पैसे साथ का तसा नाही तसा मग आईसलँड म्हणी एक देश आहे आईसलँड मुळे द्वीप ता ಒಟ್ಟು कंप्लीटली एक डिफरंट वर्ल्ड म्हणी सावडीनला आईसलँड मुळे ता एक वेगळांची वर्ल्ड त्या जाऊन देवतांची एक विचित्र फिलिंग मुळे त्या हे पाणी से का रूख से का काही कळत नाही आईस से मग असा एक तपळ हे ज्वालामुखी येवनी पळ शिंटस तसे शिंटलेले गुंडे पुरा ओट्टो हवनी तर आईसलँड झाला सो त्या नाव आईसलँड असत आईसत त्या असत काय कसं त्या आईस से विस्टो से पावसेंस से समुद्र से सो पूरा ओट्टो त्या मळे आम्ही येदा जनता असं जाणचला पावसेंस हेगडाष्टी तेगडाष्टी एक पर्वतांतो ज्वालामुखी शिंटाचे मामूली जिवंत मग टिंब समोर गेला ते त्या स्नो पडत सो ओट्टो कन्फ्युजन पण आईसलँडला एदा जायो एदा जाऊन पळाबाचे इतला वर्तस हे ज्वालामुखी म्हणजे तू किती दूर सामान्य पळायला एक ड्राईव्ह करता सुमार दूर सला म्हणजे त्या धुंकोट तसा मग 2023 ಅಂತೂ हे ಪುರ आम्ही आधी गेलेली 2020-21 ಅಂತೂ 2023 ಅಂತೂ एदा एक ज्वालामुखी ऍक्टिव्ह झाला सो मे इमिडिएटली एक 10 दिवसांतो नेक्स्ट फ्लाइट बुक करनी त्या जावनी ता एक असा चारणनी करनी जावनी एक पर्वताला चढवनी 6 घंटे चढवनी मग त्या दिसायचा म्हणी सो ता अद्दिल दिवस वेरे दिसला मेपळा गेला त्या दिवसात बंद होनी
दुंकोट मात्र एन्सलो तसा मला ज्वालामुखी असा पडा चिम्मा से चिम्माचा विषय ज्वालामुखी चिम्मू लागला किती सामान्य सगळे जिवंत तांची ಕೆಲವು 3 महिने ಸಸೆ ಕೆಲವು 6 महिने ಸಸೆ ಕೆಲವು 10-15 ದಿವಸ ಅಂತೂ ಬಂದ ಹಸೆ मग तो ज्वालामुखी ते वेरी डिपेंड हाय ओके 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 एशात ज्वालामुखी एशा अमके जागेनी येवचा म्हणजे तसं काहीतरी पर्टिक्युलर सगळं का केही येरता केही कसा पेंटामध्ये येरते लेकिन त्या एशा आइसलँड अंतो गेल्लेवरखा एक इडी पेंट भज्जोनी गेलना अय्यो आसांची ज्वालामुखी हाय ज्वालामुखी म्हणजे रोड असो मध्यंठी उंडो हवनी पूरा भज्जोनी पण त्यांना ता पूरा प्रॅक्टिस जाना हांस असे हो गेलो ते एठा घालसती रोड तो गेलो ते हिंड्या घालसती हाय ता समान मग एक किलो एशा घर बनवता ठेवते ज्वालामुखी उदे बांधे ठाई येरते लेकिन ये आयले हाय 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 ता पूरा त्या सरकारने ऑलरेडी भारी मुद्दे आलोचना करणे हाय पण असे एक ज्वालामुखी असं म्हणतात ते पूर्व सूचना असं का एकाएकी असं टिंबा काळ असे ओके हाय त्यांनी पूरा घर खाली करणे तेकदा नेम ठेसत सो असा एकाएकी तसं एकाएकी हाय नाही तर रात्री दौला बांधताना ज्वालामुखी नाही इतला नाही हाय टिंबा काळ असते त्यांचं विशेष आइसलँड म्हणावं त्या विस्तव जे मोठा विषय हाय 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 त्याचं नावाची लँड ऑफ आइस अँड फायर हो दोन्ही निकनेम लँड ऑफ आइस अँड फायर मग तेगदा नॉर्वे स्वीडन मग फिनलँड म्हणे तिन्ही देश असती त्यामुळे असं हे एठापळा पश्चिम घट्ट असे शृंगेरी तसा त्या पुरा असा हिल स्टेशन मग ती उत्तर ध्रुव असे नका नॉर्थ पोल त्याला भारी लग्गी तसं त्या हे पळा अरोरा म्हणी असे नॉर्दर्न लाईट्स म्हणी अशा सोशल मीडियान तो भारी व्हायरल हानसे सो तपळा ग्रीन लाईट दिसते रात्री सो तेला फेमस नॉर्वे स्वीडन फिनलँड मग आइसलँड एठाष्टी पुरा नॉर्दर्न लाईट दिसते सो ते लाईट येवायची ती आकाशांतो आकाशाची लाईटांची सूर्य असतो त्या ता लाईट आहे तपळा रात्री ता भारी सायंटिफिक एक्सप्लेनेशन्स आहे त्याला ता अरोरा कसा येसे तपळा भोई हे पळा आमचं पुरा हे से सौरव्यूह ती पण बाहेरची लाईट आता असा भोई रात्री तिरगत त्याचे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवला असं लागून ती अशी मॅग्नेटिक लाईट येसती त्याचा एक्झॅक्टली एक्सप्लेनेशन आमदा म्हणतो नाही तसा येसे म्हणजे अंतो लाईट येसते ता पळावे ती फेमस म्हणजे उत्तर ध्रुवला लग्गी मात्र दिसत सो तसा एटा इंडियन तो नाही ते आफ्रिकन तो दिसत नाही नॉर्दर्न लाईट्स तसाची सदर्न लाईट्स म्हणी हे दोन्ही ध्रुवाला येव्याचे लाईट ते सोलार अंतू गॅलेक्सीन आमचे गॅलेक्सीन तू एंटर करसती रेज सनराइज एंटर करसती ते इलेक्ट्रॉन म्हणजे ते रेज येवनी ते रिफ्लेक्शन येस सो तेडला त्याचे लाईट म्हणजे कलर्स दिसत पिंक नाही ते स्पेशल कलर म्हणजे ग्रीन सो ग्रीन कॉमन मोस्ट कॉमन नाही ते स्पेशल म्हणजे पिंक अरोरा लाईट सो म्हणजे रिफ्लेक्शन कसं असतं डिपेंड सो पण नॉर्दर्न लाईट्स म्हणजे मोस्ट कॉमन आता तरी सोशल मीडियात भारी इंडियन ठी त्या नॉर्वेला जाऊन नॉर्दर्न लाईट्स पळावून वापस तसाली म्हणजे तिथला फेमस जाणार सोशल मीडिया किती घंटे दिसत म्हणस लाईट केटल्या दिसाची रात्री एक 7-8 घंटे उपरांत म्हणजे तुला पूरा हे ब्लॅक हे रात्री झाले उपरांत असं म्हणजे मग तो बेसोनी त्याला रखाव त्याच्या बाहेर गेलो असं नाही आम्ही मात्र दिसत पुरा नॅचरल ते नॅचरल आमचे मोठा सूर्य लाईट दिसत नाही तसा सूर्य दिसत असे म्हणजे मोड आले ते तसं इडी रात्री मिळत येतात आम्ही
हाय एश आता ऑक्टोबर नोव्हेंबर उपरांत ते उपरांत ओके ऑक्टोबर नोव्हेंबर उपरांत फेब्रुवारी मार्च वेर त्या वेळीस असे ते गॅपान तो दिसते ओके रात्री अमके इतला टाइम म्हणीसे का कसा तांची आम्ही आईसलँडान तो येदा 5 दिवस रात्री 8-9 पळावे शुरू केले ना रात्री 12-1 सद्दी इच्छाना मिळा नाही 5 दिवस मग 6व्या दिवस आम्ही 9 असं बाहेर गेल ना असं डान्स कुडल्याची तपळ असं कोणीस डान्स करीस म्हणे सवडसना सो तसा तुला लक्कसना ते मिळासे नाही ते तो असा रखत बेस हाय तो मिळणार त्याला हाय हाय तुला म्हणजे ते नॅचरल फिनॉमिना कंट्रोल करीत नाही सो आमदार रखाव खेळला म्हणा नेचर डिसाइड करसे हाय एशा टाइम से तसं लिटरली तसं मग वेगळ्या देशांचा अनुभव मग एशा हे नॉर्थ जाणं मग एकदा स्पेन पोर्चुगल म्हणे पोर्चुगल मळे त्या पळा गोवा से गोवा कसा से पळा गोवा तो पळायला हे पोर्चुगल मळे एक मट्टा गोवा म्हणे पुरा सेम अशी धोवे बिल्डिंग बीच साइड मग असं गोवा सारखा ओपन एरिया मटे रोड मग बीच मग त्या अंगड्यो पुरा गोवा सारखा वेदरही गोवा सारखा मड्डे गोवा सारखे सो माग कळना मला ता पुरा पोर्चुगीस येवनी गोवान किल्ला टिंब सिमिलॅरिटीज मग ते टिंब करणी घेतली त्या कसा से पळा मग तो वास्को दा गामा तो पळा उज्जल्लो ता पुरा असा गोवा सारखांच पुरा मळे आमदा गोवान तोची जावनी डेव असा आमदा जाण रत्नागिरी आम्ही एठायंतना माळादुर्गांचं असे रत्नागिरीला सिमिलर येस येस तो तसा पोर्चुगल मळे तसा देश मग त्यांचं उष्णते अथवा वातावरण पोर्चुगलान तो इंडियन तो टिंब सिमिलॅरिटीज मळे त्या उब अधिक मग त्या स्नो पडत नाही ही व उणी मळे एक 10-15 डिग्री स्पेन अंतो एक गौडी मणिसलो सो तो गौडी मळे एक आर्किटेक्ट ओके सो तेळिना ಕೆತ್ತಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಬಂದಿತ್ಲಿನ್ಸತ್ ಮಳೆ ತೆಳಿನ ತೆಡ್ಲ ಕಂಠೆಯಲ್ಲಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅಚ್ಚಿ ಸ್ಕೆಚ್ ಮಗೈ ಸಾತಿ ती मगई बंदात साती यशात ह्या सग्रादा फॅमिली म्हणी एक चर्च असे माटा चर्च तर तेळीन बंधावे सुरू केले ना तर कळेद 150 वर्षांपाष्टी बंदात साती सो तर मगई बंधन वेचाला नाही म्हणजे तो कोणते लेवलाचो आर्किटेक्ट म्हणी इमॅजिन कर ते काढायला तो हाय तितलो सलो एशा इतना टेक्नॉलॉजी यूज करनी त्याला बंधनी वेचावे एशा नाही इतना आता हे सूक्ष्म काम असे सो तसा गौडीचा त्या बार्सिलोनान तो मग स्पेनाचे इतर सिटीन तो तेळीन केलेलं काम सुमारसे सो तानी त्या भारी फेमस बार्सिलोनान तो त्या तो बंधावाला कसं नाव ओ हे कसं रूख सिमेंट हाय त्या वेगळ्या वेगळ्या बिल्डिंगाचं वेगळं एक रुखाचांचे एक सिमेंटाचं से मळे ता गुंडे सात नका ते गुंड्यांतल्यासे मग केला मिक्स से मग तेळनाई कायचा भारी टेक्निकल यूज करनी तपळ अस्सा आणि अस्सा हे करनी त्यांचे त्या लावणी लॉकिंग केलेला असे मळे केलावाला सिमेंट नत्संतना बंधायच्या म्हणीसे पण तांची त्याचा एक्झॅक्ट हे पुरा पळावे आमदा इतला वेळ मिळलो नाही तुम्ही ते आग्रह कसा म्हणलं सगळं ते चर्चा तुम्ही गेली सका किती मोठा सामान्य ता त्याचा हाईट एक 150 मीटर पेक्षा अधिक से मोठा विषय हाय हाय एक 150 मीटर वेरी से तितला हाईट से मग तो ते चर्चा आणतो जनता त्या लाईट नाही असली लाईट नाही त्या तुला असा ग्लास गाजीन आहे असा पुरा कलर करणे ठेवली सती सो सूर्यन किरण ते आणतो यंता तुला इडी चर्चान तू लाईट येसे सो त्या रियल लाईट नाही पुरा सूर्यन आहे नॅचरल तसा केली सती मग ते आणतोय करेक्ट सिमेंट घालली नाही ता पुरा असा लॉकिंग मेकॅनिझम केलं ना ता हाय असा वर्ता पायना ते सुमार एत्तर असे मग भारी असा भव्य मग माटा असा अवल ग्रँड बंदितलं तसा मग तांची स्पेन तो टिंब हे फेमस
हेचं गवडीचं काम मग त्या सिटी लाईफ फूड मग असं बीच ता पुरा मामुली अवघ्या देशांसारखं अशा तुम्ही अशा इतला भोबे जाणता तुमचा ज्या फुड्डाचा व्यवस्था तुमचं हे तुम्हाला हसी खास त्यांच्या गेला ते होटल असतात का कसं हाय असले सिट्यांतल्या ऑलमोस्ट पुरा हे तो होटल असत मग आम्ही शुरू जनता आम्ही इंडियन रेस्टॉरंट सोदिसना मागा त्या पण आम्ही के जासा अशा मंगळूर आयला ते मनसे खायवे तसं आम्ही खान नाही मनसे म्हणलं सो त्या बार्सिलोनाला गेला ते त्या कसं ना स्पेशल म्हणे सो त्या कसं ना तपस म्हणे एक तपस म्हणे कसं ना कोणचं का असं स्टार्टर्स हाय स्टार्टर्सचं प्लॅटर येसे त्याला म्हणायचं तपस म्हणे हाय त्या लोकल व्हेजिटेबल्स तेन तो टिंबा असा मीठा घालणी असं खायचं मग केलं तळणी देसती मग तेंतू वांगी सती वांग्याचे काप करणे त्याला टिंब पीठ घालणी तळणी देवायचे मग ऑलिव्स असे मग एलापिनो एशा पण भज्जी करसत हे तो पीठान बुड्डा तसं एलापिनो असं पीठान बुड्डावनी तळणी देसती सो त्या पण लोकल कसा नसे ता पुरा असा देवायचा सो मग आम्ही ता सुरू केला त्या पण कसं मिळासे ता खायचं पण मोस्ट ऑफ द सिटी तो पुरा मिळायचा फिश नाही ते त्यांचा मांस मिळायचा तो तसा आमदा भारी एक्सप्लोर करावे हन नाही तरी पण किती हसे तिथला आम्ही त्या पण कसं मिळासे लोकल ता खायवे मग सुरू केलं हळूहळू तसं रेस्टॉरंट हे फूड त्या मॅनेज हसे पुरा सिट्यांतल्या मिळासे मागा करा टिंब हे जाते मग इंडियन रेस्टॉरंटला जायचं आम्ही करेक्ट मिळणार नाही आम्ही नेपाळात एक अनुभव जावं त्या होटला नाही त्या मध्यांचे जागेन तो कडेकाला होटला जाऊन आम्ही सांगितलं आमदा एक भातू शिजवून द्या भातू शिजवून दिली मग थोडा एक दही कसं त्या दही मिळत नाही पक्काने बद्द अगत्यच आहे त्या मिळणार नाही पण केंटीचा हाड मग दह्याची व्यवस्था दहीनी भात मग डाळ केली तिथले लोक 2 दिवस काढली त्या ही भयंकर आहे का जागेत तसं म्हणत मग ते उपरांत देशा हे झालं हाय मग ते उपरांत खालता आयला ते क्रोएशिया म्हणे हे देश आहे सो क्रोएशियान तो टिंबा उबाधी त्या निब्बर केडलाय निब्बरस असे म्हणजे आता समभाजक वृत्ताला लागीस आहे आम्ही एडोळ म्हणलेला पोलंड स्वीडन तपुरा उत्तरांचे हे टिंबा समभाजक वृत्ताला गोट्टासे तसा त्या निब्बर अधिक ही उणी त्या स्नोनी पडत नाही सो त्या हे उत्तर युरोपचे पुरा सात नका ते पुरा एठा येवायचे अशा पण ते एठा गोवाला येसत नका रशियाचे त्या हिवा म्हणी गोवाला यायचे गोवा निब्बरच तसा त्यांचे लोकल पुरा त्या क्रोएशियाला जासती मग त्या पाण्याला ऍक्सेस अधिक म्हणजे आम्ही एठा गोवान तो बाईक रेंट करसा नका तसं त्या बोट लंडनी बोट दोन्ही रेंट घेऊन पाण्यात जाऊन इडी दिवस बसायचं सन्ना घर यायचं तसं एक महिनो त्या जाऊन रहन त्याला ससत सो क्रोएशिया म्हणे टिंबा असा ट्रॉपिकल कंट्री त्या असा उब निब्बर असा टिंबा हे रिलॅक्स करावे त्या जास्त मग एक नेदरलँड्स म्हणीसे नेदरलँड्स मग डेन्मार्क म्हणी सो हे तो फेमस म्हणे त्या सायकल अधिक नेदरलँड्स अंतो मोस्टली इडी युरोप आणतो नाही तर इडी वर्ल्ड आणतो हायेस्ट सायकल म्हणे नेदरलँड्स यूज करतात तर किल्ला म्हणे त्या इडी कंट्री नाही ते मेन सिटी असत नका तो पुरा फ्लॅट मग पाणी पळा असा आणतो आईन असे बॅकवॉटर्स असे तसा एम्स्टरडॅम सिटी आणतो पुरा आणि पाणी सो ता पाणी से म्हणे फ्लॅट असे सो एम्स्टरडॅम सिटी इडी सिटी फ्लॅट असे म्हणजे ता फ्लायओव्हर नि सोडणी इडी सिटी टिंब फ्लॅट असे सो त्या प्रति एकलेथन सायकल्स आहे जनांपेक्षा अधिक सायकल्स होती त्या जनांपेक्षा अधिक सायकल्स मग त्याला भाड्यालाही मिळाली भाड्यालाही मिळाली मग अशा पण ओला उबरने तसा तूची ओपन करणे तूची चलावून घेऊन जावे मग हंतक्षणी त्या ठेवायचं त्याचा पुरा पेमेंट हे ससे सो तसा
त्या म्हळे सायकल म्हळे एठा एशा एकलेथन पळे चार तसा सो सायकल म्हळे इट इज ए पार्ट ऑफ युअर डेली लाईफ. तसो डेन्मार्क अंतू टिंब तसा तसांचे टिंब फ्लॅट हे से हय कोपनहेगन म्हणी कॅपिटल डेन्मार्कचा. सो त्या टिंब असा सायकलाचा कॉन्सेप्ट अधिक से. त्या तुम्ही कसा विषय पळयन ते डेन्मार्क अथवा हेंतू पळयन डेन्मार्क अंतू त्या भारी विशेष म्हण नाही मग त्या भयंकर एक्सपेन्सिव्ह म्हणजे त्या सवेचे पुरा श्रीमंत हाय. त्यांचं कसं ना पद्धत आहे त्या उत्पत्ती याच्या त्यांचं उत्पत्ती टिंब हेच आहे ऑइल पुरा से नका नॉर्वे स्वीडन डेन्मार्क त्यांचं पुरा टिंब ऑइलचं से लिंक. मग आता शुरवंटींची त्यांचा असा श्रीमंत चालणे. सो तसा ते तांची मेंटेन करीत येत होती. तसा मोठे मोठे श्रीमंत म्हणता मग कार आहे तसं त्यांच्या काहीतरी कार नाही बोलत त्यांच्या कारमुळे एशा अवघेंथन टेस्ला हाय एंडाची त्या तांची आम्ही पळा पोलंडांचा पोलंड म्हणजे टिंब असा टिंब बडा राष्ट्र बडा राष्ट्र म्हणजे ते डेन्मार्कला स्वीडनला कम्पेअर केला. आम्ही कार घेऊन करत एकदा गेल ना ते आमचा कार पळावणी असा हे कोणतं गुजरी कार म्हणे असा. सो त्यांची कार पुरा हाय एंड म्हणजे उन्हेची कार नाही त्या नावी हाय एंड पुरा ऑटोमॅटिक मग इलेक्ट्रिक. सो पोलंड अंतू पळायन ते टिंब हे टिंब खाल्लेला हाय कंट्रीज पूरा एडवान्स होती कार इव्होल्यूशन हा पूरा नॉर्डिक कंट्रीन तो अधिक हाय. सो नॉर्डिक कंट्री मध्ये तांची डेन्मार्क स्वीडन फिनलंड आइसलँड पूरा एता कोणता नेक्स्ट देश आहे एता एक सायप्रस म्हणी द्वीप एक लहान द्वीप भारी मट्टा नाही एक कर्नाटकाचा एक कालू भाग असे. सो त्या जायवे फ्लाईट मात्र वेगळा काय एक नाही म्हणजे शिपान तो जावे एक वार भारी हवं तिथला हाय हाय. सो ता एठा टर्की खालता मग हे पळा गल्फ कंट्री त्याच्या तेगदा बीच मात्र बीच आयलँड असा सवेचा प्रति हे तो बीच मग पाणी पुरा फुल नीळ अससे नीळ हसिरू तप सूर्याचा कसा पडत क्लीन्स आहे. मग त्या ब्लू लागून म्हणी सुमार म्हणी ब्लू लागून म्हणजे पाणी पडा के ब्लूस असे त्या ब्लू लागून म्हणी करणी त्यांनी टुरिस्ट अट्रॅक्शन करणी ठेवली जाते. त्या क्रूज ट्रिप मग त्यांनी क्लिफ वरती जाऊन पळापाचा मग क्लिफ जम्पिंग असा सुमार ऍक्टिव्हिटीज हाय हाय. मग त्या नाईट लाईफ त्या रात्री इडी देशांतू पार्टी करीत ससती सायप्रस अंतू त्या तुला प्रति एक थोडे किलोमीटर अंतू एक एक लहान लहान सिटीज असे त्या रात्री त्यांनी पब डिस्को हे नाचाव्याचा मग त्या निब्बर अधिक ही वावणी दिसहा नाही हाय. मग असं हे नाही ही व नाही घरांत बेसमा असा काही एक नाही. सो पुरा बाहेरो हाय एन्जॉय करीत ससती तसं त्यांचा उत्पत्ती त्यांथन उत्पत्ती भारी नाही मग त्या हे भारी हन नाही केला म्हणजे समुद्र मध्य का. सो त्या भारी हे हन नाही त्यांचं मेन हे म्हणजे टुरिझम त्या टुरिस्ट आले तर त्यांना त्या जीवन नाही ते भारी नाही हाय. वेगळा तांची देश पुरा झाली मग माल्टा म्हणे एक देश असे ताई असांची लहान ता सायप्रसचा पक्षाही लहान एशा एक हे कारकळा मंगळूरू सेनो का इतला से इतलांची उडुपी कारकळा मंगळूरू इतलांची अति लहान देश पण भारी हे से त्या आर्किटेक्चरनी अवल हळे आर्किटेक्चर त्या हिंदू टेम्पल साती म्हणी ಕೆಲವು हे साती कुरुहू साती हिंदू टेम्पल त्या साली म्हणी. सो ती कशी आयली केडलाशी कोणी बंधायली कोणी पाडायली त्याचा विषय इन्फॉर्मेशन नाही. मग एशा ती मनुष्य कसाली त्यांची मापली का त्या मापली साली नो का मुस्लिम सात का माल्टान तो नाही नाही नो
तेव्हा कोणी क्रिश्चनच ती पण ती हिंदू टेम्पल केडला आणली कशी आणली ता पुरा इन्फॉर्मेशन नाही पण ते हा साथी मग ते मग ते पुरा प्रिझर्व करणे ठेवणी मग ते विना हा ते हा आर्किटेक्चर जुनी बिल्डिंग मग असा शिपिंग मग त्या समुद्रांठी मनसे धरायचं नाही ते ता पुरा त्यांचा असा लहान देश मग त्यांचं अच्चुकट्टागी हे पुरा करणे त्यांचे त्या अवलंबसाठी मग त्या अशी लहान लहान आयलँड द्वीपानी साथी सो तो जाऊन येवे हडगूसाठी सो तसा त्यांच्या इथली ती साथी मग हेच मेन हे टुरिस्ट त्या टुरिस्ट आले ते त्यांना पैसे तसा मग इटालीन तो एक व्हॅटिकन सिटी म्हणजे आम्ही पाठ्यपुस्तकांतून वाचला अति चिक्का देश तर किती चिक्का देशामुळे आम्ही गेला ना त्या व्हॅटिकन सिटी ला बाहेर ठी मी असं प्रदक्षिण आयलो प्रदक्षिण यावे मला 20 निमिष लागली तिथला मोठा देश इठाष्टी सुरू करणे असं जाऊन असं यावे 20 निमिष म्हणजे ते आणतो सवेचा एक अर्धा किलोमीटर नाही ओटो अर्ध किलोमीटर पक्ष टिम मध्ये 2 किलोमीटर आणतो त्याचा सुत्तळ तिथला सो तेला तो एक देश मग त्या कसा नसे कोणचे का एक म्युझियम से मग त्या एक त्याचो एक पोप राहनचे त्या मेन विशेष होते का व्हॅटिकन सिटी सो ते पोपा सेटिंगची स्पेशालिटी मुळे ते व्हॅटिकन सिटीन आणतो कोणेकाला एक दिवस उपरांत राहावे परमिशन नाही बाकी कोणेकाला वेगळा कोणीच होतो कोणेकाला ते व्हॅटिकन सिटी आणतो एक दिवस उपरांत राहावे परमिशन नाही तुम्ही ये व्याचं विजिट करायचं त्या एक हॉटेल नाही काही एक नाही त्या सो ते म्हणजे त्यांची रोम सिटी आणची ते सवयच सो तसं मग त्या म्हणजे अशा कोणी फॉलो करीत नाही पण रूल्स मुळे फुल बॉडी कवर है होती अपर बॉडी फुल कवर है होती त्या स्लीवलेस अंगियोने घालली जायवे नाही फॅशन विषय हाय हाय एशा हेडने देवळांच्यानी केले सर सो तसा त्या भारी स्ट्रिक्टच आहे मग असं लहान लहान चड्ड्यो घालली जायवे ऑलरेडी त्या आमचे हिंदू देवळांनी ऑलरेडी हिंदी हाय हाय से ब्लॅक कलर प्रेफर करते ती ब्लॅक कलर घालणी गेलं ते आवडलं हो हो हाय सो ती म्हणजे एकदा कोणी तिथलं फॉलो करीत नाही पण एडवर्क करीत झाले सो ब्लॅक कलर मुळे ते घालावेच तसं सो कोणतरी प्लॅन करीत झाले ते एकदा सर्च करावं कसं वेअर करायचं मग त्यांचा वेगळा विशेष होता व्हॅटिकन मग त्या विशेष काही एक नाही त्या इडी व्हॅटिकन सिटी मुळे एक म्युझियम सो त्या म्युझियम म्हणतो तो असा भोवाचा वेर इडी एक दिवस होतो विशेष ते म्युझियम आणतो ते हे पळा किती म्युझियम साथी ते पुरा म्युझियम आणतो त्या वेगळ्यांचं चोरणी हाणणी ठेल ना सेनो फ्रान्सचं इटलीचं चोरी इटलीचं फ्रान्सचं चोरी हे दोघांचं इंग्लंडचं चोरी तसा तो पळा आवगे हाणण्या जाऊन हाडसच नको सामान तापुरा ते प्रिझर्व केले सो इन शॉर्ट म्हणायचं ते तसा तो तसा पळा तुला ते हे मम्मी मग ते हळे कालाद हे गुंडे तेडल्या सल्ली वाट्यो मग तेडल्या सल्ली चिरकुटा मग त्यांची बुक त्यांचं लाईफस्टाईल असं त्यांचं पुरा असे पुरा ओल्ड टाइमचा पुरा असे त्यांचं मग व्हॅटिकन सिटी आणतो ख्रिश्चन रिलिजियस फुल इन्फॉर्मेशन से म्हणजे ते कोणेकाला त्याचा ऍक्सेस नाही पोप एक्सेप्ट फॉर पोप बाकी कोणेका वेगळ्यांना कोणेकाला त्याचा ऍक्सेसही नाही असे 3 म्युझियम फुल सती तेंतू पब्लिक कोणेकाला ऍक्सेस नाही एंट्रीच नाही म्हणजे कोणेकाला गोंतूच नाही त्या तही सेम म्हणे तसंही सेम म्हणे तसा विषय म्हणजे व्हॅटिकन सिटी सुमार डेप्थ
कॉन्सेप्ट से व्हॅटिकन सिटी हाय आम्ही त्या जाऊन एक दिवस भोवन येवेचा त्याचा ऍक्च्युअल पळा हे ओळा गुट्टू से तो सुमार से तो हाय तो टुरिस्टांना कळत नाही त्यांना ना काय हाय त्या सल्ल्यांदा पुरा गोंच असे सो त्याचा असा निगूढ रहस्य म्हणतात नका तसं सुमार त्यांनी असे गौप्य हाय इथला बाहेर येण नाही आमदा पळा जायचं हा चिक्का देश पळावे जायचं इथलांची हाय तुम्ही चालला वर्त पळायले तरी फुल वर्त ते म्हणजे वॉल पेंटिंग नि पूरा करणी त्या फुल इन्फॉर्मेशन म्हणजे स्टोरी अशी असे सो फुल असे पॅसेज 13th century 12th century 14th century पॅसेज तसले सो आम्ही सुमार भोवनी आमदा पुरे झाले आमदा A to Z काही एक गुंतून तिथला पळावणी आमदा किता काही प्रयोजन नाही विषय उंच होते अधिक ते बघ इंटरेस्ट असे इस्ताम पळावेचं एक वेगळांचं ते पळायले उपरांत मी टीम स्टडी केले उपरांत कळलं हा ओके ते तसं सेम तसं मग त्यांचा देश म्हणजे उपरांत त्याला पुरा हवानीच्या राजो तो झालो इथं त्याला हवासाला व्यवस्था का कसाला व्यवस्था त्याच्या याच्या उद्या बांधतो कोणतं युद्ध करणे घेऊन येतो ते अटॅक करतो त्याला कोणाचं अंडर आणतं ते मत इटली त्याच कुठे म्हटलं असा नावाला वेगळा नाही ते इटालियनतोच आहे मग इटालियाला असा सुद्धा शत्रू नाही तेवर भारी काही एक प्रॉब्लेम नाही हे असे तुमचे हेंटी किती दुरी प्रयाण तुम्ही इटली आले म्हणजे इटली आयल्यामुळे आमदा कारण जाय सुमारू एक दिवस हवो सो आम्ही हेला पुरा फ्लायटान गेलो सो फ्लायटान जाऊन मग त्या केला कार भाड्याला घ्यायचा म्हणजे त्या लोकल भव्य तसं सो हे इटली सुमार दूर से फ्लायटान तो एक 4 घंटे आमचं हाय फ्लायटान 4 घंटे हाय हाय आमचे दिल्ली उत्तर प्रदेश हाय हाय करेक्ट तिथलं इथले देश भोवले तो तुमचा हो एक अव्वल एक राष्ट्र आमदा एक अव्वल गोटाच हे एकदम म्हणे आमच्या वातावरणाला काय हे एक अव्वल एठाची जेवण म्हणे म्हणावचं सारखं मनाला एक हे झालं जान अव्वल मळे इटलीची जाना मळे अशी देव मनुष्य भारी हेल्पिंग उपद्रव नाही तुमचा पुरा संघासाठी मग तुम्ही कोणते काळे धोवे मुस्लिम हिंदू असा काही एक नाही त्यांचा भेदभाव काहीच नाही कोणी आयला तरी स्वागत अव्वल ट्रीटमेंट हाय स्वागत तसा इटली असा इंडिया सारखा टिंबा हे त्यांची पोर्चुगल आणतो टिंबा इंडिया सारखा फील येसे हे पोर्चुगल मग क्रोएशिया ग्रीनरी टिंबा अधिक हाय सो तसा मग नाही ते आम्ही सगळ्याचा पुरा असा टिपिकल वेस्टर्न वर्ल्ड हाय टिपिकल युरोप त्या पुरा ही अधिक मग त्यांची बेस्ट इथल्यान बेस्ट देश म्हणे मला आईसलँड त्यांची आम्ही म्हणला नका त्या पुरा असे मग त्यांची करा मला इडी वर्ल्ड आणतो करता एक कंट्री सिलेक्ट करा आईसलँड करता तसं इथलं स्पेशल आईसलँड मग एठा पडा बस स्टँडला जाणतो देवळा जाणतो कळलं रिद्दारे एचरिके जे म्हणे म्हणतात तसं त्या कसं समस्या काय तहसील से का त्या पॅरिस म्हणे एक फ्रान्सची राजधानी मग पॅरिस आणतो आयफेल टवर भारी फेमस सो त्या पॅरिस आणतो कळलरिद्दारे एಚ್ಚರಿಕೆ म्हणी इडी देशाला गोंचे म्हणजे त्या एशा अमेरिकन अमेरिका ऑस्ट्रेलियन तोनी तुम्ही पॅरिसला जाय तिथे टिंब जागृती त्या चोरसाते म्हणे त्यान सांगा तिथला व्हेरी फेमस इथला डेंजर पॅरिस मुळे तसांची बार्सिलोना एशा टिंब मुळे टुरिस्ट अधिक खावणे टिंब मुळे पॅरिस इथला नाही पण पॅरिस आणतो तू असा एठाष्टी त्या जायचा आणि तुझा पर्स चोरणे हसा सो पॅरिस आणतो भारी जागा हाय 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 एशिया मग तेंतो प्रति गल्ल्यांतो पोलीस असते पण चोरांचा एक ग्रुप ते सांगत आज ते गल्ल्यान जाऊ नका ते पोलीस असते म्हणे ते वेगळ्या गल्ल्यान जाते मग ट्रेन आणतो बस आणतो चोरायचा म्हणे त्यांना असं हाय मामूली एडगाई आटा म्हणतात त्यांना आता पुरा बस आणल्याने चोरावी इझी असं जायचं असं काढायचं डेवायचं जायचं कोणा कळतच नाही हाय
सो तसं पॅरिसान तो भारी हेच आहे समस्या से मग तुम्ही अशा रेल्वेत अथवा गेले याच्या रात्री चोर फोडणीके रिगाले का आजी घर चोरनिके तसा काहीतरी इन्सिडेंट तुमचे असे आमचे हे तो नाही पोलंडात तो नाही भारी सेफ आहे म्हणजे असा घराला रिगोनी चोर रिगल्यामुळे आम्ही मोस्टली पोलंडात तो ऐकलेला नाही असा कॉन्सेप्टात नाही तसा विषय नाही म्हणजे असा रोडान तो ठेल ना तो सायकलनी चोरने गेल ना ते रात्री त्यांनी पिवणी असा सायकल घेऊन गेले तसं करीत नाही पोलीस सेक्युरिटी अशा एडा सारखा पोलीस स्टेशन त्यांच्या हे तसा विषय अपराधी पोलीस आणतो एठा पड इंडिया आणतो अशा पोलीस आले ते आम्ही टीम बिहानचा तेव्हा पोलीस आले ते असं धैर्य फ्रेंडली म्हणजे पोलीस ते काही धैर्य असे मग तेहांचे पोलीसही निस्त उपद्रव देत नाही फ्रेंडली होती मग तू तप्पू केलं असते मात्र तुला धरावायचं अशा नाही ते आम्ही ह्यांनी असं जाण पोलीस पळावणे पोलीस पोलीस चला चला असं करसा नका आम्ही काही केलं नाही तरी आम्ही ते काहीतरी धरसाती म्हणजे आम्ही तेव्हा तसं काही एक नाही तू कितीही करी तप्पू करीस तर तुला काही करीत नाही प्रॉब्लेम नाही मग पोलिसांनी येऊन धरावायच्यामुळे त्यांचे गाडी आणतो ती ब्लू लाईट्स असतात ती येऊन ऑन केल्यामुळे तो तिहांची असा कारण ब्लू लाईट ऑन झाले उपरांत तू एकदा गेलो असते मग चोर म्हणीची मग तुला येऊन असं पाडेवनी मग असं मार करसा ती सो कारण तू जनता नाही तर चालून जनता पोलीस येऊन ब्लू लाईट लाईनली म्हणे तुला ते थांबायचा ते थांबा येऊन विचारसाठी किती विषय नाही ते तीन किल्ला थांबायनी विचारसाठी डॉक्युमेंटांनी दाखवून सोडायचं इथलांची तसं इथलांची असा धराव्याचा मुळे रेर कोणेक धरीत नाही अनावश्यक कोणेक धरीत नाही ट्रॅफिक व्हायोलेशन अशा तुझा एक लाईट गेला नसे कारचा त्यांना दिसते सो येऊन धरसत मग सांगत लाईट गेला नसे समान करून इथलांची एक नोटीस देऊन जासत असं सो निस्ते उपद्रे हे नाही प्युअर प्रोफेशनल मग फ्रेंडली मग वेगळा तुम्ही इथल्या अवघ देशात ಒಟ್ಟು तुम्ही भोवालीचा तुमचा ಒಟ್ಟು देशांचा एक अनुभव अथवा हे अव्वल हे ओंगळ असला काहीतरी विषय असं म्हणजे आम्ही ಒಟ್ಟು ट्रॅव्हल केलेले देश असं आम्ही सोलो ट्रॅव्हलही केलं असे सो इंडिव्हिज्युअलही आम्ही ट्रॅव्हल केलं असे सो तसं म्हणजे त्यांची मळलेले फुल तिथलं आता तुमचा एक संदेश तुम्ही याच्या बोवाले तुम्ही देशसुत्ती नव्हतो कोशी तुमचा एक संदेश येतो ते भिक्षा करता सो मी इथलांची जे प्रकार ट्रॅव्हल इज एव्हरीथिंग ट्रॅव्हल टीचेस यू एव्हरीथिंग दॅट्स ऑल ದೇಶ ಸುತ್ತಿ ನೋಡು ಕೋಶ ಓದಿ ನೋಡು ಹೇಳ ಗಟ್ಟಿ बोलणी बोलाय बोललो नाही मागीण नाही खर्च झालो सर पण अनुभव उदय वर्ष मोठो मनावरती बोलणीच हे देन सर दोघांय ಒಟ್ಟು मिळवणी अव्वल विषय मग ಒಟ್ಟು तुमचा इथला होगा याच्या देश सुत्ती नोडू कोश ओदी नोडू म्हणे एक गादो सर तसं तुम्ही पुरा देश सुत्तून जाणार तुमचा कोशही तुम्ही वेचलेच ऑलरेडी याचा तुमचा अनुभव किती आहे आमच्या समाजाला एक तुमचा एक संदेश मेसेज तांची आम्ही इथला देश पुरा सुत्तनी आमदा एकोकदा सवडासे आम्ही इथले पैसे खर्च केले हे पैसे खर्च करायचे बदलो आम्ही इथले सेव करायचे ते का 2-4 घर येसन एठा इंडियान पण आमदा एकोकदा सवडासे मग यश दद्दाशी म्हणसाती पण आम्ही इथले देशाला जाऊन पण आमदा अनुभव झालो तो तू हत्तो घर घेतलीस तरी तुला मिळत नाही प्रति देशांतो प्रति कल्चरांतो तुला वेगळा एक्सपिरियन्स वेगळा हे वेगळा वेदर वेगळा जान वेगळी तुला भेटायची वेगळी त्या सवेचा हवामान त्या हे जिओग्राफी पुरा वेगळा सो तुम्ही पण किती अधिक भो असा तिथला तुमचा मान ओपन हसे सो तुम्ही एकीवाणीत चलाते तुमचा पळा इथलांचे प्रपंच म्हणून सावड असे नका तसा तुम्ही किती अधिक भो असा तिथला तुमचा मान ओपन माइंडेड हसे ಕೂಪ ಮಂಡುಕ नाही हे अनसे देश सुत्ती नोडू केवळ ओदी नोडू म्हणाचा वाक्याला एक निज एक्झाम्पल म्हणूया एडोळ तुम्ही मस्त विषय आमचे वीक्षकांना
दिल्लींचा अवघेंदा हे असे इथले दिवस सुत साध्यत नाही तसले आणि आम्ही भेटली आणि एका व्हॉट्सअपान तू एका मोबाईलान तू पळावेचा तुम्ही मस्त अनुग्रह केली सगळा हेला तुमचा अनंत अनंत धन्यवाद. मेन धन्यवाद तुला तुझं हे चॅनलाचं का नाही तर तुझं हे वरती पुरा जाणचे सो मेन धन्यवाद तुला. नाही तुम्ही दिल्लीला म्हटलं आम्ही नाही तिथले खर्च करून इथलं जाणं साध्यत नाही. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अँड थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. एड्डोळ पळा तुम्ही आमचे स्टुडिओला या म्हणून तिथले दूरचे देश पोलंड आणि आमचे स्टुडिओला येऊनी आमचो मिळलो नी अनेक विचार अनेक अनुभव आमचे वीक्षकांना परा दिलेला तुमचा दोघांनाही अनंत अनंत धन्यवाद. आम्ही अनुभव द्यायचे इथले म्हणते नो हे आमदा एक विदेशांत सामणी आमदा स्पेशल ट्रीटमेंट देणे ठेवारी सध्या आमचा इंटरव्ह्यू घेतलेला तुलाही धन्यवाद. काहीतरी चूक झाली ते वीक्षकांनी ऍक्सेप्ट करावं म्हणी एक विनंती. खंडित धन्यवाद.